नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी डॉक्टर चेतन आपल्या सर्वांचं स्वागत करतो क्रॉप एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। साधारणतः शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी शेतकरी आता गहू पिकाच्या पेरणीबाबत विचार करत आहेत। साधारणतः शेतकरी मित्रांनो, पेरणी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे आपल्याला उत्पन्न अपेक्षित किती मिळेल। साधारणतः शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला उत्पन्न अधिक चांगल्या पद्धतीने घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या पिकाचा बेसल डोस, ज्याला आपण खताचं व्यवस्थापन देखील म्हणतो। तर हेच खतांचं व्यवस्थापन आपल्याला गहू पिकाच्या लागवडीपूर्व कोणतं करायचंय तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, जर आपण क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्याला वेळोवेळी भेटत जाईल। चला तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी शेतकरी मित्रांनो, आपण हे जाणून घेऊयात की गहू पिकामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या कुठल्या खतांची आवश्यकता आहे। सगळ्यात पहिलं खत आहे ते म्हणजे नत्र। साधारणतः शेतकरी मित्रांनो, नत्राचा वापर तर हा सगळ्याच पिकांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो, कारण हे वाढीसाठी चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करते। त्याचबरोबर कुठल्याही धान्य पिकामध्ये जर नत्राचा वापर चांगल्या पद्धतीने होत असेल तर त्या ठिकाणी प्रोटीन तयार करण्यासाठी नत्र हे चांगल्या प्रकारे पिकामध्ये मदत करतं, म्हणून आपल्याला नत्राचा वापर करणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं खत आहे ते म्हणजे स्फुरद। साधारणतः शेतकरी मित्रांनो, गहू पीक जर आपण लागवड करत असाल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राहतं ती म्हणजे फुटवे। जर फुटव्यांची संख्या आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल तर या ठिकाणी स्फुरदचा वापर देखील करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, स्फुरदचा वापर दुसरा आणखीन ह्या पद्धतीने होतो ते म्हणजे पिकामध्ये जी मुळांची वाढ होते ही देखील चांगल्या प्रकारे होण्यासाठी स्फुरद हे अन्नद्रव्य महत्त्वाचं आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरं खत आहे ते म्हणजे पोटॅश। साधारणतः शेतकरी मित्रांनो, पोटॅशचा वापर हा पिकामध्ये थोडासा कमी लागतो, परंतु धान्याची साईज होण्यासाठी त्याचबरोबर जे आपले फुटवे आहेत या फुटव्यांचं खोड जे आहे याची देखील साईज होण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पोटॅश अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, चौथं खत आहे ते म्हणजे सल्फर। यूकेच्या अभ्यासानुसार गहू पिकामध्ये सल्फरचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्यावेळेला आपण सल्फरचा वापर करणार आहोत तर या ठिकाणी आपण जे काही नत्र पिकाला दिलं असेल हे नत्र पिकाला लवकरात लवकर लागू करण्यासाठी सल्फर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मदत करणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सल्फरचा दुसरा देखील या ठिकाणी वापर होतो तो म्हणजे एक बुरशीनाशक म्हणून। जर आपण सल्फरचा वापर पिकामध्ये करत असाल तर जे काही बुरशीजन्य रोग पिकामध्ये अटॅक करत असतील किंवा त्याचा प्रादुर्भाव होणार असेल तर तो बेसल डोसच्या दरम्यानच रोखला जाईल। यानंतर शेतकरी मित्रांनो, सल्फरचा तिसरा वापर म्हणजे ज्या वेळेला आपण सल्फरचा वापर आपल्या पिकामध्ये करणार आहोत तर जमिनीमध्ये गरमी तयार होऊन आपलं पीक जे आहे हे लवकरात लवकर वापसा अवस्थेमध्ये येणार आहे, जेणेकरून आपल्याला फुटव्यांच्या संख्येमध्ये देखील चांगल्या प्रकारे वाढ दिसेल। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेला आपण नत्राचा वापर पिकामध्ये करणार आहोत त्यावेळेला आपल्याला सल्फरचा वापर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, पाचवं खत आहे ते म्हणजे झिंक। साधारणतः झिंक हे खत एन्झाईम सिक्रेशन करून जे काही अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहेत हे पिकाला लवकरात लवकर वरती घेऊन म्हणजे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला झिंक चांगल्या प्रकारे मदत करणार आहे। तसेच झिंक हे आपल्या पिकामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवणार आहे, ज्यामुळे गहू पिकामध्ये येणारा तांबेरा जो रोग आहे हा त्याच वेळेला रोखला जाईल। त्यासाठी आपल्याला झिंकचा वापर करणं पिकामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, ज्यावेळेला आपण नत्र, स्फुरद आणि पालाश याचं कॉम्बिनेशन आपल्या पिकामध्ये जर देत असाल त्याच वेळेला जर आपण झिंकचा देखील चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये जर वापर केला नाही तर या ठिकाणी नक्की शेतकरी मित्रांनो आपलं उत्पन्न हे कमी मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला झिंकचा वापर देखील बेसल डोसमध्ये करणं अतिशय महत्त्वाचं आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूयात की वरील सर्व खतांचा आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये कशा प्रकारे बेसल डोस तयार करता येईल। तर शेतकरी मित्रांनो, पहिलं कॉम्बिनेशन आहे 20-20-0-13 याची एक बॅग किंवा 24-24-08 याची एक बॅग। या दोन्हीपैकी आपण कुठलीही एका बॅगेचा वापर करू शकता। त्याचबरोबर 15-15-15 या खताची आपल्याला दोन बॅग, त्याचबरोबर झिंक सल्फेट 6 ते 7 किलो प्रति एकरीनुसार आपल्याला हा बेसल डोस आपल्या गहू पिकाच्या लागवडीपूर्व द्यायचा आहे। या बेसल डोसमध्ये आपल्याला नत्रासोबत सल्फरचं देखील प्रमाण देण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर योग्य प्रमाणामध्ये स्फुरद आणि पालाचे देखील त्या ठिकाणी घटक आहेत। त्याचबरोबर झिंकचा देखील योग्य प्रमाणामध्ये आपल्याला बेसल डोस सुचवण्यात आलेला आहे। याचं जर कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन हे आपल्या बेसल डोसमध्ये ठरणार आहे। परंतु जर ही खतं आपल्याला उपलब्ध होत नसतील तर या ठिकाणी आपण युरियाची एक बॅग, ज्यामध्ये आपल्याला 46% नायट्रोजन हे उपलब्ध होईल। यानंतर शेतकरी मित्रांनो, SSPच्या दोन बॅग, ज्यामध्ये आपल्याला फॉस्फरस तर मिळणारच आहे, त्यासोबत आपल्याला 12% सल्फर आणि 21% कॅल्शियम देखील आपल्याला पिकामध्ये उपलब्ध होईल। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये
मायक्रोन्यूट्रिएंट देखील त्यामध्ये उपलब्ध आहेत. यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरं खत म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश, ज्याचे आपल्याला साधारणतः 25 किलो प्रति एकरीनुसार वापर करायचा आहे. वरील कॉम्बिनेशन मधील SSP जे आहे, सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे, यामधून आपल्या पिकाला सल्फर देखील योग्य प्रमाणात मिळणार आहे. तर हे देखील कॉम्बिनेशन आपण आपल्या बेसल डोस मध्ये वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, हे झालं बेसल डोस बाबतीत. आता बेसल डोस नंतर साधारणतः आपण कुठल्या खतांचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो ते आता आपण पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, लागवडीनंतर 25 दिवसांनी आपल्याला अमोनियम सल्फेटची 1 बॅग आपल्या पिकामध्ये प्रति एकरानुसार वापरायची आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लागवडीनंतरच्या 45व्या दिवसानंतर आपण पुन्हा एकदा अमोनियम सल्फेटची 1 बॅग प्रति एकरी आपल्या पिकामध्ये वापरू शकता. आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, अमोनियम सल्फेट ऐवजी आपण युरिया खताचा देखील वापर करू शकतो. परंतु जर आपण अमोनियम सल्फेटचा वापर केला तर हे पिकाला लवकरात लवकर लागू होईल. त्याचबरोबर अमोनियम सल्फेटमध्ये सल्फरचा जोड असल्या कारणाने जे काही नत्र आपण पिकाला देतोय तर हे पिकाला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी अमोनियम सल्फेटचा वापर करणं हे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करेल. तर शेतकरी मित्रांनो, वरील संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण खतांचे व्यवस्थापन त्याचबरोबर बेसल डोस बाबतीतली संपूर्ण माहिती पाहिली आहे. त्याविषयी किंवा इतर कुठल्याही विषयी आपल्याला जर काही जरी समस्या असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अशीच माहिती त्यांच्यापर्यंत देखील पोहोचली जाईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.